महाराष्ट्रामध्ये मराठी माणसानं राहायचं की नाही तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे। आपलं राज्य आहे, आपल्याला इथं कोणालाही न भीता धीटपणे स्वतंत्रपणे राहण्याचा पूर्ण अधिकार आहे। पण गेल्या काही दिवसातली उदाहरणं पाहता हा प्रश्न प्रकर्षाने जाणवतोय। कारण आपल्याच महाराष्ट्रात आपल्याला उपऱ्यासारखी वागणूक मिळतीये। डोंबिवली आणि पनवेलमध्ये परप्रांतीयांनी मराठी माणसांवर पुन्हा एकदा दादागिरी केली आहे। राज्याची राजधानी मुंबई आणि उपनगरात काय घडतंय पाहूयात। महाराष्ट्रात मराठी माणसावर दादागिरी। सत्यनारायण पूजेवरून मराठी भाषिकांना दमदाटी। डोंबिवली पनवेलमध्ये परप्रांतीयांची मुजोरी। मराठी बहुल शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवलीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळल्याचं पाहायला मिळालं। नांदिवली भागात साई कमल छाया गृहसंकुल सोसायटीत सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमावरून अमराठी भाषिकांनी मराठी कुटुंबाला शिवीगाळ केली आहे। मराठी संस्कृतीला अमराठी लोकांचा विरोध का असा सवाल विचारत आम्हाला न्याय हवा अशी मागणी मराठी जनांनी केली आहे। एका व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी सत्यनारायण पूजेच्या संदर्भामध्ये अभाष्य केलं आणि वरतून सर्व महिलांना बाहेर येऊन दम देऊन विचारलं की तुम्ही हे सगळं कोणाला विचारून केलं, तुम्ही आम्हाला विचारलं का, न विचारता कसं काय केलं। आणि याच्यावरनं ते वाढत गेलं। सगळ्या महिला एकत्र आल्या त्यावेळी त्यांनी मराठी भाषिकांना अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवीगाळी केली। मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। त्यांनी थोडे मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरले असं महिलांची तक्रार आल्याने पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन शांतता राखण्याची सर्वांना समज दिली। सदर ठिकाणी शांतता झाली आणि त्यांच्या तक्रारीनुसार मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील कारवाई चालू आहे। डोंबिवलीत हा प्रकार घडत असताना पनवेलमध्ये सुद्धा अमराठी लोकांचा मुजोरपणा पाहायला मिळाला। हिरानंदानी सोसायटीत गायकवाड कुटुंबियांना घर खाली करण्यासाठी दबाव टाकण्यात आला। घर मालकानं राहण्याची परवानगी दिली असताना देखील सोसायटीमधल्या परप्रांतीय चेअरमननं मराठी कुटुंबाचा छळ केलाय। इथपर्यंत मराठी माणसाला त्रास द्या। आता ती मला बोलली आत्ताच्या आता रूम खाली करा, आत्ताच्या आता रूम खाली करा। शिव्या वगैरे देत होते माझ्या वडिलांना। ही बोलायची पद्धत आहे का? माझं 5 महिन्याचं बाळ आहे। मी त्यांना सांगते की माझं 5 महिन्याचं बाळ आहे, मी आता लगेच रूम खाली करून कुठे जाणार आहे, तरी ते ऐकायलाच तयार नाही। तुम लोग गेट के बाहेर जाओ, तुम लोग गेट के अंदर चाहिए नहीं। याबाबत मनसेनं परप्रांतीय चेअरमनची खरडपट्टी काढत गायकवाड कुटुंबियांची माफी मागायला लावलं। महाराष्ट्रात राहून ती आमच्या मराठी माणसाला न सांगता कामावरून काढणार। 3 दिवसापूर्वी या ताईंच्या वडिलांना फक्त ते भाडोत्री आहेत, तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही या मुद्द्यावरनं अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिव्या दिल्या। पोलिसांना आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इथेच गाडू शकतो, इथपर्यंत त्यांची मजल जाणते कशी या प्रश्नाचं उत्तर मागायला आम्ही आज आलो होतो। त्यांच्याकडनं मराठी माणसांची माफी मागून घेतली। या अशा घटना पाहून मराठीची राज्यात किती गळचेपी होतीये हे अगदी ठळकपणे पाहायला मिळतंय। आपल्याच राज्यात आपलीच मराठी हाल सोसतीये। खरं तर महाराष्ट्र पुरोगामी, सर्वांना खुल्या दिलानं सामावून घेणारं असं राज्य, मात्र असंख्य परप्रांतीय पाहुणे पोचणाऱ्या मराठीला अशी वागणूक मिळणं दुर्दैव आहे। आतिश भोईरसह स्वाती नाईक, झी 24 तास।